ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत। विषय आहे टोलचा। टोल प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली। राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यात आज सकाळी राज यांच्या घरी शिवतीर्थावर बैठक ठरली। बैठकीला सरकारचे मंत्री दादा भुसे आणि अधिकारी राज यांच्या घरी पोहोचले आणि सकाळी 8:15 ते 10:15 असे 2 तास बैठक चालली। टोल बद्दलचे अनेक मुद्दे निकाली काढण्यासाठी वेगवान निर्णय घेतले गेले, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल असं आश्वासनही दिलं गेलं। या सगळ्या घडामोडी मुंबईत सुरू असताना त्याचे पडसाद नागपूरमध्ये उमटले। सरकारने राज ठाकरेंच्या घरी बैठकीला जाणं काँग्रेसला रुचलं नाही। नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलं। मंत्रालय राज ठाकरे यांच्या घरातून चालतं का असा प्रश्नही त्यांनी विचारला। आणखी काय म्हणाले विजय वडेट्टीवार पाहूयात। आता मला आज मी ऐकलंय की सत्ता केंद्र बदलते आहे का, मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जात आहे, तोही टोलचा विषय सोडवायला राज ठाकरेंच्या घरी बैठक आहे। म्हणजे मला वाटतं की याच्या मागे टोल का झोल कितना बड़ा है हा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे। महाराष्ट्रातील सर्व टोल एका जिल्ह्यापुरती करता येणार नाही। महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर 4 व्हीलरचा आणि त्याच्या खाली ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। सत्ता केंद्र बदलतंय का असंही वडेट्टीवार म्हणाले। राज ठाकरेंच्या घरी बैठक घेण्याच्या निर्णयावर काँग्रेस आणि वडेट्टीवार यांनी जी टीका केली तोच होता आजचा आपला प्रश्न। तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आपला दुसरा प्रश्न आजचा होता, मंत्रालय राज ठाकरेंच्या घरून चालते का? विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। राज्यात अनेक निवडणुका पेंडिंग आहेत, त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे बीएमसी आणि टीएमसी निवडणुका, म्हणजेच मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका। त्याला सामोरं जाण्याआधी जी काही राजकीय समीकरणं मांडायचा जुळवायचा प्रयत्न होतोय त्यातलाच एक भाग म्हणून या एमईपीच्या टोल प्रश्नाकडे बघणारेही आहेतच। आज राज यांच्या घरी बैठकीत नेमकं काय काय झालं ते पाहूयात या रिपोर्टमध्ये। आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील। याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू। मुंबईतील टोल प्रश्नी म्हणजे मुंबई एंट्री पॉइंटच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली होती। काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती। आज सकाळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी टोल प्रश्नी बैठक झाली। सरकारतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, एमएसआरडीसीचे अधिकारी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रूमचे व्यवस्थापकीय महासंचालक राधेश्याम मोपलवार ही सर्व मंडळी मंत्रालयात नाही तर चर्चेला शिवतीर्थावर सकाळी 8 वाजता उपस्थित झाली। ती बैठक साधारण 2 तास चालली। त्यानंतर तिथेच राज ठाकरेंच्या घरी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यानंतर मंत्री नव्हे तर राज ठाकरे यांनीच माहिती द्यायला सुरुवात केली। सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल बंद करण्याच्या दृष्टिकोनातून 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल। सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील। हे नॅशनल हायवेज आहेत, या नॅशनल हायवेवरती कायद्यानुसार तिकडचा जो टोल घेणारा जो माणूस आहे तिकडचा जर रस्ता खराब असेल तर त्या ठिकाणचा टोल हा रद्द करता येतो। राज ठाकरेंनी इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत छोट्या वाहनांसाठी सरसकट टोलमाफीची मागणी केली होती। या बैठकीत राज ठाकरेंनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची सहमती आणि सकारात्मक प्रतिसाद होता। आपण जेव्हा टोल देतो तर साहजिक आहे की त्या सुविधा पण आपल्याला मिळायला पाहिजे, ही भावना असणं काही गैर नाही। आणि म्हणून आता एक एंट्री पॉईंटच्या सोबतच राज्यव्यापी पण चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे।
ताबडतोबीने आम्ही या विषयांवर मार्गक्रमण करणार. काही मुद्द्यांची अंमलबजावणी आम्ही आजपासूनच त्या कामाला लागणार. मला वाटतं की एक सकारात्मक भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची या सर्व संदर्भामध्ये आहे. बैठकीत मांडण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलतीत मासिक पास उपलब्ध करून देणं, टोल प्लाझावरील इलेक्ट्रॉनिक बोर्डवर एकूण टोल वसुली किती झाली आणि किती बाकी आहे याचे आकडे घोषित करणं, आनंदनगर टोल आणि ऐरोली टोलसाठी एकच टोल गृहीत धरणं, संपूर्ण महाराष्ट्रात खड्डेविरहित रस्ते देणं, सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल बंद करणं, जड वाहनांचं लेनिंग करणं. यातील बऱ्याच मुद्द्यांवर तात्काळ काम सुरू होणार असल्याचं राज आणि सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र टोलच्या मुद्द्यावर सरकारनं मंत्रालय किंवा शासकीय निवासस्थानी बैठक घेण्याऐवजी राज ठाकरेंच्या घरी जाऊन चर्चा केली, यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला. टोल घेऊनही रस्ते चांगले नसणं, बेसिक सुविधा नसणं हा त्रास सामान्य जनता गेली अनेक दशकं सहन करते. टोलमधून जमा होणारा शेकडो कोटींचा पैसा जातो कुठे आणि कसा हे कोडच सुटतही नाही. टोलमध्ये काहीतरी घोळ आहे अशी भावना सुद्धा वाढीला लागते ती त्यामुळेच. यात पारदर्शकपणा यावा असं सामान्य माणसालाही वाटत असतं. त्यामुळे टोलच्या प्रश्नी मनसेला, राज ठाकरेंना सामान्यांचा पाठिंबा मिळत आलाय. यावेळी सरकार सकारात्मक आहे, निवडणुका सुद्धा तोंडावर आहेत, त्यामुळे टोलचे काही प्रश्न तरी मार्गी लागतील अशी आशा. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राज्यात सर्वात जास्त टोल ठाणे जिल्ह्यात आहे. टोलचा कोणताही निर्णय घेताना त्याचा ठाण्यावर काय परिणाम होईल हा विचार सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात असेलच. टोल नाक्यांवर आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी, मुंबई एंट्री पॉइंट्सवरील टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच दिले आहेत. या मुद्द्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मंत्रालय राज ठाकरेंच्या घरून चालतं का? विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? अस्मादिक एक्स वरून, सरकार पण कंत्राटी पद्धतीनं चालवायला देण्याची प्रॅक्टिस सुरू आहे. युट्यूब वरून नंदकुमार मोडखरकर, आजकाल काहीही होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. युट्यूब वरून मंगेश भोळे, आता सर्व शांत होणार कारण सरकार आपल्या दारी. युट्यूब वरून विनायक घाग, टोलचा पैसा कुठे जातो? तर तो राजकारण्यांना वाटण्यात जातो. याची माहिती तर जनतेला आहे, पण तो घरी बसलेल्यांना देखील मिळतो. युट्यूब वरून रणजित रामबडे, सरकार आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे, याचंच हे एक उदाहरण आहे. फेसबुक वरून फैयाज सय्यद, टोलचा झोल करण्यासाठी बैठक चालू आहे. आणि आता वेळ झाली आहे 0 आवरमध्ये आम्ही टोल प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहण्याची. परत एकदा आजचा आपला प्रश्न सांगते, मंत्रालय राज ठाकरेंच्या घरून चालते का? विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? युट्यूबवर एकूण 10,000 मतं आली आहे. 75% होय म्हटलंय, 25% नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. एक्स वरून 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. फेसबुकवर 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% लोकांनी नाही. खरं तर या संपूर्ण घटनेकडे फक्त राजकारणाच्या दृष्टीने बघितले तर राज ठाकरे कोणाबरोबर हा प्रश्न येणाऱ्या काळात महत्त्वाचा असणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण हे 2 भागात विभागल्या गेल्यानंतर राज मात्र अजूनही चौफेर बॅटिंग करत आहेत. त्यामुळे राज कोणाबरोबर? आमच्या बरोबर ही एक ठाकरे आहेत
हे दाखवणं एकनाथ शिंदेंसाठीही महत्वाचं आहे. आणि त्यात जर निवडणुकीच्या काळात राज ठाकरेंची फटकेबाजीची साथ लाभली तर प्रत्येक मौक्यावर चौका म्हणावा लागेल. त्या दृष्टिकोनातूनही कालची भेट आणि आजची बैठक बघितली जाऊ शकते. हे जरी असलं तरी राज्यात टोलचा प्रश्न आला की मनसेचं नाव त्याच्यासोबत ओघानं घेतल्या जातच. कधी चर्चेचा मार्ग तर कधी खळखट्याचा मार्ग. वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मनसेनं टोलचा प्रश्न लावून धरला आहे. टोल हा सर्वात मोठा स्कॅम आहे असं राज ठाकरे म्हणतात. फक्त टोल गोळा करायचं पण रस्त्यांच्या अवस्थेकडे, प्रवाशांच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष करायचं असा खेळ सुरू असतो. महाराष्ट्रात टोल सुरू झाला त्याला साधारण 20-22 वर्ष झाले असतील. या काळात राज्यानं 6 सरकारं पाहिली, ज्यात मनसे सोडलं तर सगळेच पक्ष कधी ना कधी सरकारमध्ये सामील होते. पण टोलच्या प्रश्नावर कोणालाच योग्य तोडगा काढता आला नाही किंवा शंकाचं समाधान करता आलं नाही. हे दुर्दैवच महाराष्ट्राचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.